आकाडी म्हटली की वडे व मटणाचा बेत आलाच। आज माझं चिकन आहे, तर किती छान झालं आहे बघा। कलर पण किती सुंदर आला आहे आणि वडे पण इतके मऊ कापसासारखे छान झालेले आहेत। तर इथे मी तुम्हाला वडे तोडून दाखवते। हे पहा, वडे मी बोटाच्या सहाय्याने तोडत आहे आणि एकाच हाताने तोडत आहे, म्हणजे माझे वडे किती खुसखुशीत झाले आहेत हे आपल्याला समजतच असेल। नमस्कार, मी सुचिता व्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण वडे व मटण कसे केलेले आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला मी वडे कसे केले आहेत हे आपल्याला समजेल। मऊ कापसासारखे आणि खुसखुशीत वडे झालेले आहेत। तर मी इथे गरम पाणी तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यात अंदाजे मीठ टाकलेलं आहे। आता आपण त्याच्यात 4 चमचे तेल टाकूया। चार चमचे तेल टाकून झालेलं आहे आणि पाणी पाण्यामध्ये चमचा पूर्णपणे ढवळून घ्यायचा आहे। आता ह्या पाण्याला उकळी येऊ देत, तोपर्यंत आपण 4 वाट्या पीठ घेणार आहोत। सपाट वाटी घेतलेली आहे, तर आपण आता एक भरी वाटी, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी, अशा 4 वाट्या आपण सपाट पीठ घेतलेलं आहे। वड्याचे पीठ तयार करायला काय काय साहित्य घेतले आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण पाहू शकता। पाण्याला उकळी आली आहे, गॅस बंद करते। इथे कांदा घेतला आहे, खरं म्हणजे कांदा किसून घ्यायचा असतो, मी इथे कापून घेतला आहे। हा कांदा सर्व पिठाला चोळून घेऊया, म्हणजे कांद्याचे पाणी जे पिठाला सुटेल ते पिठाला आपोआप लागेल, म्हणून चांगल्या प्रकारे चोळून घ्या। इथे कांदा पिठाला चोळून झाला आहे। आता गरम पाणी थोडे थोडे पिठामध्ये घेऊन चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचे। गरम पाणी आहे, डायरेक्ट हात पिठामध्ये घालू नका, आपला हात भाजण्याची शक्यता आहे। आपल्याला इथे 4 पेले पिठाला 4 पेले पाणी बरोबर लागलेलं आहे आणि त्याच ह्याच्यात आपण पीठ भिजवणार आहोत। थोडा वेळ म्हणजे साधारण 15 ते 20 मिनिटं हे पीठ झाकून ठेवूया। जी वाफ आहे ते पिठामध्ये मुरायला लागेल। 15 ते 20 मिनिटं झाली आहेत। आता पीठ मळायला घेऊया। अजून सुद्धा गरम गरम पीठ आहे, पीठ मळताना हाताला चटके बसत आहेत। पीठ मळून झाले, वरती ताटली झाकण मारून ठेवूया आणि थोड्या वेळाने वडे करायला घेऊया। वडे करण्यासाठी थोडेसे पीठ बाजूला काढून घेऊया। गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे आणि हे जे पीठ बाजूला काढून घेतले ते पण आता
थोडं थोडं मळून नंतर वडे थापायला घ्यायचे. तेल तापले आहे का ते पाहूया. तेल तापले आहे. मी इथे पोलपाट घेतला आहे आणि पोलपाटावर एक रुमाल घेतला आहे. आपण प्लास्टिकची पिशवी घेतली तरी चालण्यासारखं आहे. मी आता रुमालावर पाण्याच्या सहाय्याने वडा थापून तेलामध्ये सोडलेला आहे. वडे चांगल्या प्रकारे फुगत आहेत. कांदा घेऊन पीठ मळल्यामुळे पीठ चांगल्या प्रकारे आले आणि खूप पातळ पीठ झाले आहे. पण ह्यामध्ये दुसरे सुके पीठ मिसळू नका, वडे चांगले होणार नाहीत. तसेच थापून तळायला घेणे. जरी वडे फुगले नाहीत तरी पण वडे सुंदर होणारच. आजी आजोबांच्या तोंडात दात नसले तरीही आजी आजोबा वडे खाऊ शकतात. इतके मऊ वडे झाले आहेत आणि चवीला सुद्धा अप्रतिम झालेत. नुसते जरी वडे खाल्लेत तरी तुम्ही खाऊ शकता. इतके सुंदर वडे चवीला झाले आहेत. पीठ चांगल्या प्रकारे आल्यामुळे ते थापताना थोडंफार कमी जास्त थापले जातात आणि उचलताना जर कुठला भाग असा दाबला गेला तर कदाचित वडे फुगत नाही. पण एकदम सुंदर वडे झालेले आहेत. तुम्ही अशा प्रकारे एकदा वडे करूनच बघा, मग तुम्ही म्हणाल खरोखरच वडे सुंदर झाले आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच काही मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी पाहण्यासाठी बाजूचे बेल आयकॉन नक्की प्रेस करा. असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.
मी वडे, मटण आणि वाटण यांचे 3 व्हिडिओ बनवले आहेत। जर एकच बनविला असता तर खूपच मोठा व्हिडिओ झाला असता, म्हणून मी असे छोटे छोटे 3 व्हिडिओ बनवलेले आहेत। आता पुढच्या वेळेला मी मटण कसे फोडणीला दिले याचा व्हिडिओ टाकणार आहे। आपल्याला कलरवरून समजतच असेल की मटण किती सुंदर झालं आहे ते। आणि वडे मी 2 बोटाच्या सहाय्याने तोडत आहे, म्हणजे किती खुसखुशीत वडे झाले आहेत हे आपण समजू शकाल। असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।